शेतकरी मोठ्या प्रमाणात कॉटनचे सीड प्लॉट घेत असतात आणि ते प्लॉट घेण्यामध्ये मग अंकुर ही मोठी कंपनी आहे, ती शेतकऱ्यांना जो भाव ठरवते त्याप्रमाणे पैसा सुद्धा देते आणि जितका शेतकऱ्यांचा कापूस भरेल तितका घेऊन सुद्धा जाते. परंतु त्याच्यामध्ये आता अनेक कंपन्या उतरलेल्या आहेत. त्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना प्लॉट दिले, शेतकऱ्यांनी ते लावले, कपाशी लावली, 1 महिना झालेला आहे, त्याला 2-4 पाळ्या दिल्यात, त्याला 2-2, 3-3 फवारण्या घेतल्यात, त्याला खतं टाकलेत, त्याला निंदन केलंय. एवढं सगळं झाल्यानंतर त्या कंपन्या म्हणतायत की आता ते प्लॉट उपटून टाका, आम्ही तुमच्याकडनं घेऊ शकत नाही. किंवा त्या कंपन्या म्हणतायत की आम्ही आता फक्त तुमच्याकडे 1.5 क्विंटल कापूस घेणार. तुमच्या बापांचं राज्य आहे का रे हरामखोर कंपन्यांच्या मालकांनो? कृषी विभाग काय करतोय? तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी काय करतोय? अहो, एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या फसवणुकी झाल्या बियाण्यामध्ये. एका तरी कंपनीवर गुन्हा दाखल झाला का? एक तरी कंपनीचं लायसन रद्द झालं का? हे जे शेतकऱ्यांच्या बाबतीत होत आहे कपाशीच्या प्लॉटच्या बाबतीत, हे आम्ही सहन करणार नाही. त्यांना बाप दाखवण्याचे श्राद्ध घाल, ही भूमिका आमची आहे. मी एकटा नाहीये, छातीवरचा लाल बिल्ला बघा. शेतकरी संघटनेचं हे आंदोलन आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही कदापि सहन करणार नाही.